प्रेज लॉर्ड, थँक यू जीसस, हालेलुया. डोळे बंद करूया. वचनात जाण्याबद्दल प्रार्थना करू. पिता परमेश्वर, प्रभू येशूच्या नावामध्ये या समय तुझ्या चरणाजवळ येत आहे. प्रभू येशू, जे काही वचन आज घेऊ प्रभू, आजच्या ह्या वचनाद्वारे आम्हाला प्रत्येकाला स्पर्श कर, आशीर्वादित कर. प्रभू येशू, आजच्या वचनाद्वारे प्रत्येकाला परमेश्वर देव बाप्पा तुझं प्रेम कळू दे, तुझी प्रेम दया कळू दे आणि देवा तुझ्या दयेवर प्रत्येकाने विश्वास ठेवू दे. प्रभू येशू, तू युगानुयुग सारखा आहे, तू कधीही बदलत नाही. आज हे वचन ऐकून जे कोणी तुझ्याकडे प्रार्थना करतील, जे कोणी तुला हाक मारतील, हे प्रभू त्या प्रत्येकाच्या हाकेकडे कान दे. प्रभू, तू सोडवणुकीचा देव आहे, तू तारणारा आहे, तू सर्व संकटात प्रभू तू तारतो तुझ्या लेकरांना. आज परमेश्वर या वचनाच्या द्वारे प्रत्येक व्यक्ती प्रभू आशीर्वादित होऊ दे, त्यांचा विश्वास वाढू दे आणि ते बाप्पा त्यांनी तुला हाक मारणारे, तुला शोधणारे होऊ दे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते, आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. थँक यू जीसस. येशू आमचा देव आहे, तो जिवंत आहे, सर्वसमर्थ आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक छोटंसं कोरस घेऊया आणि वचनात जाऊया. प्रेज द लॉर्ड. येशू आमच्या देवा, आम्हावर दया करा. येशू आमच्या देवा, आम्हावर दया करा. आमच्या पापांची तुम्ही क्षमा करा, आम्हावर दया करा. हो आम्ही पाप केले, आम्ही दूर गेलो, तुम्हा विसरुनी मागे फिरलो. आम्ही पाप केले, आम्ही दूर गेलो, तुम्हा विसरुनी मागे फिरलो. आम्हा क्षमा करा, आम्हा दया करा. हो आम्हा क्षमा करा, आम्हा दया करा. येशू आमच्या देवा, आम्हावर दया करा. येशू आमच्या देवा, आम्हावर दया करा. तुमच्या रक्ताने आम्हा शुद्ध करा, तुमच्या रक्ताने आम्हा शुद्ध करा. आम्हावर दया करा, आम्हावर दया करा. येशू आमच्या देवा, आम्हावर दया करा, आम्हावर दया करा. होय प्रभू, तू दया करणारा दयाळू कृपाळू परमेश्वर आहे. धन्यवाद येशू. देव प्रीती आहे, देव दया करणारा आहे, देव आमच्या हाक ऐकणारा देव आहे. विश्वास ठेवा, विश्वास ठेवणारे कधी लाजवले जात नाही. देव म्हणतो, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधी लाजवला जाणार नाही. बायबल सांगतं की परमेश्वराला शरण येणाऱ्यास तो प्रतिफळ देणारा देव आहे. इब्री लोकांपत्र 11 अध्याय आणि 6 वचनामध्ये असं दिलेलं आहे की विश्वास ठेवणाऱ्यांनी हा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याला शरण येणाऱ्यास तो प्रतिफळ देणारा देव आहे. देव त्याच्या लेकरांकडे पाहतो की माझी लेकरं कधी माझ्यावर विश्वास ठेवतात, कधी मला शरण येतात, कधी म्हणतात की हे पित्या, हे प्रभू, हे आमच्या बापा, आम्हा दया कर. हालेलुया. मग काय तुम्ही तयार आहात का आजच्या वचनाद्वारे देवाला समजून घ्यायला? होय, जितकं तुम्ही देवाला ओळखाल तितकं तुम्ही देवाचं प्रेम ओळखाल आणि देवाच्या जवळ याल. प्रेज द लॉर्ड. एक
या जगामध्ये एक असा देव आहे, ज्या देवावर आम्ही भरोसा ठेवावा, ज्या देवावर आम्ही विश्वास ठेवावा, ज्या देवाला आम्ही पूर्ण हृदयापासून अंतःकरणापासून प्रेम करावं आणि संकट समय त्याला हाक मारावी. कारण देव आम्हावर प्रेम करणारा देव आहे. प्रभू येशू आमच्यावर प्रेम करणारा देव आहे. म्हणून आज या जगामध्ये जगाकडे अपेक्षा करू नका की कोण तुमच्यावर प्रेम करेल किंवा नाही, कोण तुम्हाला साथ देईल किंवा नाही. पण एक देव आहे तुमच्यावर प्रेम करणारा, तुमच्याकडे पाहणारा, तुम्हाला साथ देणारा, कधीही न सोडणारा. बघा एका वचनामध्ये आपण पाहणार आहोत स्तोत्र संहिता 33 अध्यायामध्ये. स्तोत्र संहिता 33 अध्यायामध्ये 13 वचनात आपण एक वचन पाहूया. परमेश्वर स्वर्गातून निहाळतो, मनुष्याच्या सर्व संतानास तो पाहतो. देव आमच्याकडे पाहत असतो. देवाची नजर स्वर्गातून आमच्याकडे आहे. पण आज आपण प्रभू येशू विश्वास ठेवणारे आहोत. देवाचा आत्मा आपल्यावर आहे. एवढंच नाही तर देव आम्हाला पाहतो. बायबलमध्ये दिले एक रक्तस्रावी स्त्री 12 वर्षापासून रक्तस्रावामध्ये होती. प्रभू येशूकडे ती आली कारण प्रभू येशू विषयी तिने ऐकलं की प्रभू येशू हा आरोग्य देणारा देव आहे, आजार बरं करणारा देव आहे, मेलेल्यांना उठवणारा देव आहे. जेव्हा तिने असं ऐकलं, 12 वर्षापासून रक्तस्रावामध्ये होती, आजारामध्ये पिडलेली होती, बंधनात होती, त्रासात होती, सर्व लोकांनी तिला सोडलं होतं. पण जेव्हा येशूविषयी तिने ऐकलं तेव्हा तिला आशा निर्माण झाली आणि तिने विचार केला, मी जिथेही कुठे प्रभू येशू असेल मी तिथे जाईन आणि मी कुणालाही काही न सांगता प्रभू येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करेल. आणि बायबलमध्ये असं दिलेलं आहे, जरी ती थकलेली होती, कमजोर झालेली होती, निराशामध्ये होती, पण येशू विषयी ऐकून तिला आशा निर्माण झाली की कोणीतरी आहे माझा आजार बरा करणारा, कोणीतरी आहे मला ह्या दुःखातून बाहेर काढणारा. कारण बायबल सांगते की 12 वर्षापासून ती अनेक वैद्य करून थकली होती. आणि वचनात दिलेलं आहे की ज्या वेळेस येशू विषयी ऐकलं तिला आशा निर्माण झाली. प्रभू येशूकडे ती गेली आणि बायबल सांगतं की ज्या ठिकाणी प्रभू येशू अनेक समुदायामध्ये होता, गर्दीमध्ये होता, ती म्हटली मी प्रभू येशूच्या जवळ जाईल, कुणालाही काही सांगणार नाही आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करताच मी त्याला बरी होईल. आणि तिच्या मनामध्ये हा विश्वास होता की ती बरी होणार आहे. आणि देवाच्या लेकरांना जेव्हा ती गेली, हळूहळू हळूहळू प्रभू जवळ गेली, गर्दीमध्ये प्रभू असताना प्रभू येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला तिने स्पर्श केला आणि त्या क्षणी ती बरी झाली. पण प्रभू येशू या ठिकाणी म्हणतो की कोणी मला स्पर्श केला. शिष्य म्हटले की प्रभू सर्व लोक तुला स्पर्श करत आहे, कित्येक लोकांची ते या ठिकाणी गर्दी आहे, कित्येक लोकांचा तुला स्पर्श होत आहे. प्रभू येशू म्हटलं की माझ्यातून सामर्थ्य निघालेलं आहे, अशा प्रकारचा हा स्पर्श आहे, हा साधारण स्पर्श नाही. प्रभू येशू ओळखून होता की कोणीतरी मला स्पर्श केला. पण जेव्हा त्या स्त्रीने स्पर्श केला प्रभू येशूला, स्वर्गातून परमेश्वर पाहत होता आणि त्या क्षणी ती बरी झाली. बायबल सांगते की परमेश्वर स्वर्गातून निहाळतो, मनुष्याच्या सर्व संतानास तो पाहतो. एक नजर त्या स्त्रीकडे होती. येशू गर्दीमध्ये होता आणि ही स्त्री त्या प्रभू येशूला स्पर्श करायला त्या ठिकाणी गेली. पण स्वर्गातल्या परमेश्वराने हे पाहिलं की ही स्त्री माझ्या प्रिय पुत्रावर विश्वास ठेवत आहे. आणि जसं तिने विश्वास ठेवला त्याच वेळेस तिला आरोग्य मिळालं, तिचं जीवन बदललं. प्रेज द लॉर्ड. एक परमेश्वर आहे तुम्हाला पाहतोय.
प्रभू येशू म्हटला की माझ्यातून सामर्थ्य निघालं, कोणी मला स्पर्श केला. स्वर्गातल्या पित्याने पाहिलं की ही मुलगी, ही माझी मुलगी प्रभू येशूला स्पर्श करायला येत आहे, आणि त्या क्षणी ती बरी झाली. होय, मी पुन्हा सांगेन, स्वर्गातून परमेश्वर पाहत आहे. तुम्ही येशूवर विश्वास ठेवत आहात, तुम्ही येशू जवळ येत आहात, त्या परमेश्वरच्या प्रिय पुत्राकडे, त्याच्या जवळ जीवन आहे, तारण आहे, आरोग्य आहे, सांत्वन आहे, आशा आहे. त्या परमेश्वराकडे तुम्ही येत आहात. हे सर्व ह्या आकाश पृथ्वीचा निर्माण करता पाहत आहे. बघूया वचन आपण अजून काढूया. स्तोत्र संहिता 33 अध्याय आणि 18 वचन. जे परमेश्वरला भीतात, जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात, त्यांचा जीव मरणापासून सोडवायला, त्यांना दुष्काळामध्ये वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर असते. जे परमेश्वराच्या प्रेम दयेची आशा धरतात. प्रेज लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराच्या प्रेम दयेची आशा धरायला आपण शिकलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. कारण आशांवर परमेश्वराची नजर असते. हालेलुया. बघा, बायबलमध्ये दिलेला आहे स्तोत्र संहिता 34 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये. थँक्यू जीसस. ह्या दिनाने आरोळी केली तेव्हा परमेश्वराने ऐकले, त्याच्या सर्व संकटातून त्यांना तारले. प्रेज लॉर्ड. दिनाने आरोळी केली तेव्हा परमेश्वराने ऐकले, त्यांना त्यांच्या सर्व संकटातून त्यांना तारले. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून एक देव आहे, एक परमेश्वर आहे, तो संकटातून तारणार आहे. पण दीन हो, नम्र हो, आशा ठेवायला तयार आहात का? विश्वास ठेवायला तयार आहात का? हालेलुया. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं की ज्या इस्रायल लोकांना परमेश्वराने निवडलं होतं, आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की परमेश्वराने त्यांना वचनदत्त भूमीमध्ये आणलं होतं, मिस्र देशातून सोडवलं होतं, फारोच्या दास्यत्वातून सोडवलं होतं, फारोच्या गुलामगिरीतून सोडवलं होतं आणि वचनदत्त भूमीमध्ये आणलं होतं. पण बायबलमध्ये दिले की त्या वचनदत्त भूमीमध्ये आणल्यानंतर, त्या कनान राष्ट्रामध्ये आणल्यानंतर काही दिवसाने हे जे लोक होते हे देवाला विसरले. परमेश्वराने आज्ञा दिली होती की मी तुम्हाला मिस्र देशातून बाहेर काढलंय, गुलामगिरीतून बाहेर काढलंय, अंधारातून बाहेर काढलंय, तुम्हाला कनान राष्ट्रामध्ये वचनदत्त भूमीमध्ये मी घेऊन आलेलो आहे. तर तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही मला अनुसरा, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचा देव असणार आहे. पण काही दिवसांनी बायबल सांगते ही इस्रायल लोक परमेश्वराला विसरले. पण विसरल्यानंतर कशा प्रकारे ते संकटात गेले, कशा प्रकारे ते भीतीमध्ये गेले, आज आपण बघणार आहोत. आपण वचन काढूया न्यायाधीशचं आपण पुस्तक काढूया. न्यायाधीश बायबलमध्ये जाऊया. न्यायाधीश 6वा अध्याय. कशा प्रकारे इस्रायलच्या पापामुळे हे लोक संकटात गेले. न्यायाधीश 6वा अध्याय आणि 6वं वचन. नंतर इस्रायलच्या संतानांनी परमेश्वरच्या दृष्टीने जे वाईट ते केले, मग परमेश्वराने त्यांना 7 वर्ष मिद्यानाच्या हाती दिले. होय, जो स्वर्गातून पाहतो तो देव, आम्ही त्याला ओळखावं का मी तुमचा परमेश्वर आहे, मी तुमचा निर्माण करता आहे, माझ्याकडे तुमच्यासाठी सार्वकालिकाचं जीवन आहे, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा, मला शरण या. आणि बऱ्याचदा परमेश्वरला जेव्हा लोक विसरतात आणि ह्या जगातल्या गोष्टीकडे लक्ष देतात, या जगातल्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात. होय, कारण त्यांना असं वाटतं की आम्ही माहित नाही या जगामध्ये आम्ही सार्वकालिक जीवनासाठी इथंच जगणार आहोत की काय. आणि एक देव आहे, त्याच्याकडे आमच्यासाठी स्वर्गीय जीवन आहे, आत्मिक जीवन आहे, सार्वकालिक जीवन आहे, हे ते विसरून जातात. आणि मग जगाच्या ऐशो आरामामध्ये त्यांचं जीवन ते घालवायला बघतात. अशाच प्रकारे हे इस्रायल लोक ज्याने परमेश्वराने निवडलं होतं त्याची भक्ती करण्यासाठी, त्याच्या भयात राहण्यासाठी,
त्याच्या मार्गात चालण्यासाठी, आणि त्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट केलं, पाप केलं. म्हणून 7 वर्ष मिद्यानाच्या हातात परमेश्वराने दिले, एका शत्रूच्या हातामध्ये दिले. मग ह्या शत्रूने कशा प्रकारे यांना पिडले पाहूया. होय, आम्हाला परमेश्वराच्या भयामध्ये राहावं, परमेश्वराच्या मार्गात चालावं, परमेश्वराची दया ओळखावी, परमेश्वराजवळ आमच्यासाठी सार्वकालिकाचं जीवन आहे हे आम्ही ओळखावं आणि प्राप्त करावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि मग जगातले जर लोक परमेश्वरापासून दूर झाले, परमेश्वराला विसरले, ज्या देवाने आम्हाला निर्माण केलं, आईच्या उदरात घडवलं, आईच्या उदरातून बाहेर काढलं, त्या जर देवाला विसरले तर कशा प्रकारे मनुष्य संकटात जातो आपण बघणार आहोत. आणि 7 वर्ष ते मिद्यानाच्या हातात गेले. दुसरं वचन, मग मिद्यानाचा हात इस्रायलवर प्रबळ झाला, मग तर शत्रूंचा हात त्यांच्यावर प्रबळ झाला. तेव्हा मिद्यानामुळे इस्रायलच्या संतानांनी डोंगरातले विवरे, गुहा, गड आपणासाठी केले. आणि असे होत असे की इस्रायलांनी पेरली असता मिद्यानी अमालेकी चढून येत आणि पूर्वेकडचे लोक त्यांच्यावर चालून येत. बघा, ज्यावेळेस ह्या इस्रायल लोकांनी पाप केले आणि 7 वर्ष त्यांना शत्रूच्या हातामध्ये दिले, हे मिद्यानी लोक इस्रायलवर प्रबळ झाले. प्रेज लॉर्ड. आणि त्यानंतर बायबलमध्ये असं दिलंय की हे लोक त्यांना घाबरून, त्यांना भिवून कुठे डोंगरामध्ये लपू लागले, विवऱ्यांमध्ये लपू लागले, अनेक ठिकाणी स्वतःचा बचाव करण्यासाठी ते लपत होते. पण बायबलमध्ये दिलेला आहे अजून दुसरी गोष्ट म्हणजे ते शेतामध्ये पेरले असताना त्यांचं धान्य सुद्धा हे लोक चोरून नेत होते, हे लोक हिसकावून नेत होते. कारण बायबल सांगतं का ते पेरत होते आणि मिद्यानी लोक आणि पूर्वेकडचे लोक त्यांच्यावर चाल करून यायचे. म्हणजे कशा प्रकारे किती यांचे बेहाल झाले होते. पुढच्या वचनात अजून बघूया, 4थं वचन, आणि त्यांनी त्यांच्या विरुद्ध तळ देऊन गच्च्यापर्यंत भूमीच्या उत्पन्नाचा नाश केला. इतकंच नाही, त्यांच्या पिकाचा नाश केला, त्यांच्या शेतीचा नाश केला. पुढच्या वचनामध्ये, कारण ते आपले पशु, आपले ढेरे घेऊन आले आणि समुदायाने टोळ्यासारखा जात असत. बायबल सांगतं की ते टोळ्यांसारखे त्यांच्यावर येत असे. त्यांचे अन्न, त्यांचे मेंढर, त्यांची बैल, त्यांचं गाढव, काहीही ते शिल्लक ठेवत नव्हते. सर्व काही त्यांचे हिसकावून घेत होते. अशा प्रकारे त्यांना ते छळत होते. टोळ्याच्या टोळ्याप्रमाणे त्यांच्यावर चाल करून येत होते. आणि पुढच्या वचनात, आणि मग त्यांच्या उंटांची संख्या मोजता येत नव्हती आणि देशाचा नाश करायला ते त्यात आले. तेव्हा मिद्यानामुळे इस्रायल फार दरिद्री झाले आणि इस्रायलच्या संतानांनी मग परमेश्वरला आरोळी केली. देवाच्या लेकरांनो, परमेश्वर इस्रायल लोकांना माहित होता, पण तरीही त्याने परमेश्वराच्या दृष्टीने वाईट केले. परमेश्वरला हे विसरले. परमेश्वराच्या ध्यानात ठेवणं किंवा त्याच्या भयात चालणं, त्याच्या मार्गात चालणं, त्याची भक्ती करणं, हे लोक जे होते हे विसरून गेले होते. आणि 7 वर्ष ते मिद्यानाच्या हातामध्ये अशा प्रकारे जाचले होते, अशा प्रकारे पिडले जात होते का बायबल सांगतं ते दरिद्री झाले. त्यांना इकडे तिकडे पळून लपण्याची वेळ येत होती. त्यांनी काही पेरलं तर ते लोक हिसकावून न्यायचे. त्यांची गाय, त्यांचं बैल, त्यांचं गाढव, त्यांचं जे काही आहे ते सर्व काही हे शत्रू घेऊन जात होता. अशा प्रकारे ते दरिद्री झाले. आणि यानंतर बायबलमध्ये दिलंय का या इस्रायल लोकांनी देवाला आरोळी मारली. मग त्यांना माहित होतं का एक देव आहे, आमचे हाक ऐकेल, आमची आरोळी ऐकेल, आमची प्रार्थना ऐकेल. मग का असं असताना सुद्धा हे देवामध्ये राहिले नाही, देवाच्या मार्गात चालले नाही, देवाच्या भयात चालले नाही. आज जर आमच्या जीवनामध्ये आमच्यावर गरिबी, संकट आले, त्रास आले, दुःखात असू, निराशात असू, आमचेच नातेवाईक आम्हाला त्रास देत असतील, छळ करत असतील, तर कधीतरी आम्ही विचार केलाय का आम्ही देवाला शोधायला कमी पडलो, देवाची भक्ती करायला कमी पडलो, देवाचं भय धरायला कमी पडलो, आम्ही देवाच्या मार्गात चालायला कमी पडलो.
जेव्हा या इस्रायल लोकांनाही जाणीव झाली, त्यांनी देवाला हाक मारली, जिवंत परमेश्वरला हाक मारली. आणि पुढे काय झालं बघा. आणि मग इस्रायलच्या संतानाने मिद्यानामुळे परमेश्वरला आरोळी केली. तेव्हा असे झाले की परमेश्वराने एक भविष्यवादी किंवा एक संदेष्टा इस्रायलच्या संतानाकडे पाठवला आणि तो त्यांना म्हणाला, परमेश्वर इस्रायलचा देव असे म्हणतो की मी तुम्हाला मिस्रातून बाहेर काढले. परमेश्वराने त्या संदेष्टाच्या द्वारे आठवण करून दिली का मी तुमचा देव आहे, मी तुम्हाला त्या मिस्रातून बाहेर काढलं. आणि बघा पुढे काय म्हणतात, मी तुम्हाला दास्यत्वाच्या घरातून बाहेर काढलं, मी तुम्हाला मिस्रांच्या हातातून, तुमच्या सर्व जाचणाऱ्यांच्या हातातून सोडवले, त्यांना तुम्हा पुढे घालून त्यांचा देश तुम्हाला दिला. आणि मी तुम्हाला सांगितले की मी तुमचा देव आहे. ज्या अमोरच्या देशात तुम्ही राहत आहात त्यांच्या देवाला भिवू नका आणि तुम्ही माझी वाणी ऐका. देवाची एकच इच्छा होती का तुम्ही मला ओळखावं, तुम्ही माझं भय धरावं, तुम्ही माझी वाणी ऐकावी. मी तुमचा देव आहे, मी तुम्हाला गुलामगिरीतून बाहेर काढलं, मी तुम्हाला दास्यत्वातून बाहेर काढलं. आज पण तोच परमेश्वर म्हणतो का मी तुम्हाला सैतानाच्या बंधनातून सोडवलं, मी तुम्हाला सैतानाच्या गुलामगिरीतून, पापाच्या गुलामगिरीतून सोडवलं. पापाचं वेतन म्हणजे मरण आहे, या मरणातून, या मृत्यूतून तुम्हाला सोडवलं. मी माझा एकुलता एक प्रिय पुत्र मी तुमच्यासाठी दिला, का तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला सार्वकालिकाचं जीवन द्यावं. आज तो प्रभू अशा प्रकारे कदाचित आम्हाला म्हणत आहे, पण तुम्ही माझी वाणी ऐकत नाही, तुम्ही माझं भय धरत नाही, तुम्ही माझ्या मार्गात चालत नाही, तुम्ही मला शोधत नाही. आज म्हणून हे सगळे संकट आज मनुष्यावर येत असतात. बायबल सांगतं की या इस्रायल लोकांना परमेश्वराने एका संदेशाच्या द्वारे आठवण करून दिली. जेव्हा ते छळले गेले, पिडले गेले, दरिद्री झाले आणि त्यांनी जेव्हा परमेश्वरला हाक मारली, आरोळी मारली, एका संदेशाच्या द्वारे परमेश्वराने त्या लोकांना म्हटलं का मी तुम्हाला इस्रायलतून बाहेर काढलं होतं, दास्यत्वातून बाहेर काढलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं का तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणामध्ये तुम्ही इतर गोष्टीला भिवू नका, पण माझी वाणी ऐका. पण तुम्ही ऐकलं नाही. पुढे प्रभू काय म्हणतो, मग बायबल सांगतं जेव्हा परमेश्वराने त्यांना जाणीव करून दिली, पण परमेश्वराने एक गिदोनाला, एका तरुणाला त्यांची सोडवणूक करण्यासाठी, त्यांना त्या शत्रूच्या हातातून सोडवण्यासाठी बायबल सांगतं की गिदोनाची निवड केली. बघा न्यायाधीश आपण काढलेला आहे 6वा अध्याय 11 वचन. मग परमेश्वरचा दूत येऊन अबेझरी योवाश याच्या अफ्रा येथील एका झाडाखाली बसला. बायबल सांगतं परमेश्वराने आपल्या दूताला पाठवलं आणि तो येऊन एका झाडाखाली बसला. तेव्हा त्याचा मुलगा गिदोन अबेझरीचा किंवा योवाश याच्या अफ्रा येथील एका झाडाखाली बसला आणि त्याचा मुलगा गिदोन हा मिद्यानापासून गहू लपवावा म्हणून द्राक्षकुंडात त्याची कांडणी करत होता. तेव्हा परमेश्वरचा दूत त्याला येऊन त्याला म्हणाला, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या संगती आहे. हा गिदोन होता, हा मला वाटतं की परमेश्वराचा भय धरणारा होता. हा तरुण देवाचा भय धरणारा होता, कारण हा परमेश्वरचा दूत स्वतः गिदोनाकडे येतो आणि गिदोनाला म्हणतो काय, हे गिदोना, परमेश्वर तुझ्या संगती आहे. याचा अर्थ त्याने परमेश्वराला कधी सोडलं नव्हतं, परमेश्वराला कधी विसरला नव्हता, परमेश्वराच्या तो भयात चालला होता. आणि म्हणून त्या गिदोन नावाच्या तरुणाला ह्या प्रभूने किंवा ह्या देवदूताने निवडलं, किंवा परमेश्वराचा निरोप ह्या देवदूताने त्या गिदोनाला दिला. प्रेज द लॉर्ड. आणि हा जो गिदोन होता, हा मिद्यानापासून त्याने जो गहू पेरला होता, जे पीक त्यांनी काढलं होतं, ते द्राक्षकुंडामध्ये त्याची मळणी करत होता किंवा कांडणी करत होता. त्यांच्या भीतीमुळे, मिद्यानाच्या भीतीमुळे तो गहू लपवत होता. आणि अशा वेळेस देवदूताने त्याला दर्शन दिलं आणि म्हटलं, हे मुला, हे तरुणा, देव तुझ्या संगती आहे. आणि पुढे बघूया 13 वचन. मग गिदोन म्हणाला,
माझ्या प्रभू परमेश्वर जर आमच्या संगती आहे तर हे अवघे आम्हास का प्राप्त झाले आणि त्याचे सर्व चमत्कार कुठे आहेत? आमच्या पूर्वजांनी त्याच्याविषयी आम्हास सांगितले. ते म्हणाले की परमेश्वराने आम्हास मिस्रातून वर आणले की नाही. आता तर परमेश्वराने आमचा त्याग करून आम्हाला मिद्यानाच्या हाती दिले आहे. कशा प्रकारे हा तरुण जे आहे ते एका देवदूतांशी बोलत आहे. जर परमेश्वर आमच्या संगती आहे हे संकट आम्हाला का प्राप्त झाले? आम्ही देवाविषयी आमच्या पूर्वजांच्या मुखाने ऐकलेलं आहे का त्यांनी आम्हाला कशा प्रकारे मिस्रातून सोडवलं. मग आम्हाला परमेश्वराचे चमत्कार आम्ही ऐकले आहे, त्याचं सामर्थ्य आम्ही ऐकलेलं आहे. मग आता तो कुठे आहे? प्रेज लॉर्ड. 14 वचन. मग परमेश्वर त्याच्या दृष्टीकडे लावून म्हटले, मग परमेश्वराने त्याच्यावर दृष्टी लावून म्हटले, तू आपल्या बळाने जा आणि इस्रायलाला मिद्यानाच्या हातातून तार. मी तुला पाठवले आहे की नाही? तेव्हा हा त्याला म्हणाला, माझ्या प्रभू, मी इस्रायलला कशाने तारू? पहा, म्हणशीत माझे कुळ अगदीच दरिद्री आणि मी आपल्या बापाच्या घरात लहानाहून लहान आहे. मग परमेश्वर त्याला म्हटला, खचित मी तुझ्या संगती असेल आणि तू मिद्यानांना एका मनुष्यासारखा मारशील. प्रेज द लॉर्ड. एका तरुणाला जो परमेश्वर त्याला माहित होतं, देवाचं भय धरणं त्याला माहित होतं, तो देवाच्या संगतीत चालत होता, तो देवाच्या इच्छाप्रमाणे जगत होता आणि देवाने त्याला निवडलं. देव त्याला म्हटला की जा, तू सोडवशील इस्रायल लोकांना या मिद्यानाच्या जाचातून. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हा म्हटला, मी तर दरिद्री आहे, माझं कुळ खूप छोटं कुळ आहे, मोठ्या कुळाचं नाही किंवा एका लढाऊ कुळामधला मी नाही. प्रभू म्हणतो की मी तुझ्या संगती आहे. तू हजारो लोकांना तू स्वतः एकटा मारशील. तू इस्रायल लोकांवर किंवा इस्रायल लोकांना विजय देशील. तू इस्रायल लोकांना त्या मिद्यानाच्या हातातून सोडवशील. होय, देवाने तारणाऱ्याला पाठवलं, देवाने एका लढणाऱ्याला पाठवलं, एका तरुणाला पाठवलं. प्रेज लॉर्ड. आज तोच परमेश्वर, आज तोच देव आमच्या जीवनामध्ये कार्य करायला समर्थ आहे, प्रार्थना ऐकायला समर्थ आहे, आमच्या संकटातून आम्हाला तारायला समर्थ आहे. डोळे बंद करूया, प्रार्थना करू. पिता परमेश्वरा, धन्यवाद देते, तुझे उपकार मानते. आज पुन्हा एकदा या वचनाद्वारे तू आमची भेट घेतली. तू तारणारा आहे. तू देव बाप्पा आपल्या लेकरांचे अश्रू पुसणारा आहे, त्यांच्या हाकेला उत्तर देणारा आहे. आज पुन्हा एकदा या वचनाद्वारे तुझ्या लेकरांशी तू बोलला, त्यांची भेट घेतली. सर्व गौरव आम्ही तुला देतो. आणि प्रभुदेव बाप्पा, जे वचन ऐकत आहे त्यांना प्रत्येकाला स्पर्श कर, आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करत आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. थँक यू जीसस.